नमस्कार, मी दीपांजली। आज आपण एक पेला रव्यापासून पातळ कुरवड्या बनवणार आहोत। त्यासाठी मी एक पेला रवा हा भिजत घातलेला आहे अर्धा तास आधी। आता त्याच्यावर अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे। हे पहा, खाली रवा निथळलेला आहे आणि वर पाणी आलेलं आहे। आपण त्याला आता एकजीव करून घेऊया। असं ते पाणी मी आधी झाडून घेतलेलं होतं, हे दुसरं पाणी टाकून आता याला मिक्स करून घेऊ। त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम गंज ठेवून त्या गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी आपलं उकळी आलेलं आहे। पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं मीठ टाकू, 1 चम्मच चवीपुरतं। एका ग्लासला 1 चम्मच पुरेसं होतं मीठ। आता आपण या रव्याला त्यामध्ये टाकून देऊ गरम पाण्यामध्ये आणि थोडं मग नंतर जिरं टाकू त्यामध्ये शिजताना। आता अशा प्रकारे आपण हा रवा त्यामध्ये ओतून देऊया। पाहू शकता तुम्ही, रवा हा मी पातळच भिजवलेला आहे। पातळ कुरवड्या करायसाठी रवा हा पातळच भिजवावा, त्याच्यामध्ये वरून सोडू नये, कारण ते आठवड्याचा गुठल्या झाल्यामुळे मग आपल्याला फोडायला खूप भारी जाते। म्हणून जर आपण असा पातळ करून जर सोडला तर आठवड्या बनत नाही, त्याच्या अजिबात गोळे होत नाही त्यामध्ये। अशा प्रकारे आपण त्याला शिजू देऊ। अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये टाकलेलं आहे। आता मी त्याच्यात 1 चम्मच पोहे खायच्या चम्मचभर जिरं टाकते। जिऱ्याने टेस्ट छान येते आणि कलर पण छान येतो आणि चव पण छान लागते। आता अशा प्रकारे आपण शिजवून घेऊया। पूर्ण त्याला गटकायपर्यंत त्याला ढवळणं आवश्यक आहे, नाहीतर त्याचे गोळे बनते। अशा प्रकारे आपण त्याला शिजवून घेऊ। अशा प्रकारे आपलं हे सारण सगळं शिजून तयार आहे। आपण आता कापडावर टाकून देऊ। अशा प्रकारे कुरवड्या टाकायसाठी मी एक कॉटनची चादर घेतलेली आहे, ती ओली करून खाली टाकलेली आहे। आता त्यावर मी कुरवड्या टाकायला सुरुवात करते। हे बघा, अशा प्रकारे कुरवड्या टाकू। त्याच्यावर चम्मच जास्त हलवायचा नाही, कारण चम्मच जास्त हलवला की आपले ते निघत नाही बरोबर, तुकडे तुकडे पडते। अशा प्रकारे सगळ्या कुरवड्या टाकून घेऊया। चमचा तेल तेवढं गोल पण होते, नुसतं चमचा बरंसं टाकून दिलं तर हलवलं तर इकडे तिकडे पसरूनही जाते आणि ते भेगा पण पडते। अशा प्रकारे सगळ्या कुरवड्या पण टाकून देऊ। अशा प्रकारे आपल्या सगळ्या कुरवड्या टाकून झालेल्या आहे। आता आपण त्याला वाढू देऊ, त्याच्यानंतर मग या कापडावर पाणी टाकून काढून घेऊ। अशा प्रकारे आपल्या कुरवड्या ह्या वाढून झालेल्या आहे। आता मी तुम्हाला त्याला तळून दाखवते। हे बघा, अशा प्रकारे आपल्या कढईतलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे। पांढरी शुभ्र झालेली आहे आणि फुलली पण छान। तर आपण अजून मी तुम्हाला तळून दाखवते। गव्हाच्या चिक्यासारख्याच बनते आपण, जशा त्या पातळ बनते तशा। हे बघा, साईज किती छोटा होता आणि फुलली किती छान। अशा प्रकारे तुम्ही रव्याच्या पण बनवू शकता। रव्याला शिजवायला जास्त ताण नाही लागत। हे बघा किती छोटी आहे आणि पहा फुलते किती, शिजते पण लवकर आणि टाकायलाही सोपी जाते। चिकटला तरी 2-4 दिवस लागते। चिका घेऊन मग ते पाणी बदला, चिका घ्या आणि नंतर मग करा। त्याला शिजवायलाही खूप वेळ लागते, पण याला काहीच वेळ लागत नाही। सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की करून पहा। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझ्या व्हिडिओला जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, हे पहा, बघा पांढरा शुभ्र झालेले आहे। अशा प्रकारे आपल्या एक पेला रव्यापासून 50 कुरवड्या झालेल्या आहेत।
एक पहिला रव्यापासून 50 कुरवड्या झालेल्या आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा अशा प्रकारे आपले पूर्ण तळून झालेले आहे. मस्त खुसखुशीत झालेले आहे एकदम. हे बघा काही टणक नाही आहे. मस्त झालेले आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.